शहाद्यात SRI पडताळणीवर शिवसेनेचे निवेदन। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SRI मोहिमेतील पडताळणी प्रक्रियेत होत असलेल्या कथित त्रुटींवर शिवसेनेने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची भेट घेऊन अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे। शिवसेनेच्या म्हणण्यानुसार शहादा शहरातील अनेक नागरिकांनी BLO घराघरात पडताळणीसाठी पोहोचत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या। या तक्रारीची दखल घेत शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रशासनाला निवेदन सादर केले आहे। यावेळी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात सुमारे 80% तर शहरी भागात केवळ 10% SRI पडताळणीचे काम पूर्ण झाल्याची माहिती दिल्याचे शिवसेनेने म्हटले आहे। 30 जुलै ही अंतिम मुदत लक्षात घेता शहरी भागातील पडताळणी वेळेत पूर्ण करण्यासाठी BLO शिक्षकांसोबत अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने या मागणीवर सकारात्मक भूमिका घेत 15 जुलै रोजी नगरपालिका मुख्याधिकारी, नगरसेवक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन आवश्यक सूचना देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। दरम्यान शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे यांनी शहादा शहरातील सर्व मतदारांना आपल्या परिसरातील BLOंशी संपर्क साधून SRI पडताळणी वेळेत पूर्ण करून घेण्याचे आवाहन केले आहे। निवेदन देताना तालुका प्रमुख मनलेश जयस्वाल, युवा अध्यक्ष सागर चौधरी यांच्यासह शिवसेनेचे हितेंद्र वर्मा, ॲडव्होकेट लोहार, अंकुश लोहार, दिलीप पवार, स्वरूप लुंकड, योगेश कोठारी, ॲडव्होकेट भोजेंद्र शिंदे, विजय महाले, गोपाळ कोळी, जगदीश पाटील, कौस्तुभ मोरे, सलमान मण्यार, राकेश पाटील, सतीश सोनवणे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। INDTV न्यूजसाठी पल्लवी प्रकाशकर यांचा रिपोर्ट। जय महाराष्ट्र। शासनाच्या धोरणानुसार SIRचं काम संपूर्ण देशात चालू आहे। त्या अनुषंगाने शहादात देखील SIRचं काम अधिक संत गतीने चालू असल्याचा सातत्याने तक्रार आमच्या शिवसेना पक्षाकडे काही दिवसापासून येत होते। BLO घरी घरी जाऊन प्रत्येक घरोघरी जाऊन त्या ठिकाणी SIRचं काम करून घेत नाही अशी तक्रार होती। त्या अनुषंगाने शिवसेनेच्या वतीने आज शहादातील प्रांत साहेब आदरणीय गिराशी साहेबांना आम्ही शिवसेनेचं एक लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे की BLOने शासनाचे गाईडलाईननुसार प्रत्येक घरी घरी जाऊन नागरिकांचं SRI करून घेणं गरजेचं आहे, कारण भविष्यात त्याला काही कुठली अडचण येऊ नये म्हणून आम्ही आज प्रांत साहेबांना ही देखील विनंती केली, जर शिक्षक BLO असतील आणि आता सध्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि त्यांना जर वेळ पुरेसा मिळत नसेल तर त्यांना जोडीला एखादा वेगळा कर्मचारी द्यावा आणि SIRचं काम पूर्ण करून घ्यावं। प्रांत साहेबांकडून आम्हाला माहिती मिळाली ती एक थोडीशी आम्हालाही थोडी अचंबित करणारी होती। ग्रामीणचं SIRचं काम 80 ते 85% झालं आणि आपलं शहाद्याचं 10 ते 11% एवढंच काम झालेलं आहे आणि शासनाने 30 जुलैपर्यंत प्रत्येक नागरिकाने SRIचं काम आपलं करून घेणं अनिवार्य केलेलं आहे। उरलेल्या फक्त 15 दिवसामध्ये साधारण 90% लोकांचं SIR करणं अतिशय जिकरीचं जाणार आहे। म्हणून आम्ही प्रांत साहेबांना शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी विनंती केलेली आहे, जे BLO असतील शिक्षक त्यांना आणखी जोडीदार म्हणून एखादा कर्मचारी द्यावा आणि याचं काम अधिक गतीने करून घ्यावं। या ठिकाणी प्रांत साहेबांनी सांगितलं की उद्याच आम्ही शहरामध्ये मुख्य अधिकारी नगरपालिकेचे जे आहेत ते नगरसेवक, काही इतर राजकीय नेते मंडळी असेल यांच्याबरोबर एक बैठक घेऊन या संदर्भात एक मुख्य अधिकाऱ्यांना सूचना करणार आहेत आणि शहरामध्ये या SRIचं काम अधिक गतीने कसं केले जाईल याबद्दल उद्या देखील ते त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। शहरातील सर्व नागरिकांना आणि मतदार बंधू भगिनींना विनंती करतो, आपल्या परिसरातील जोही BLO असेल त्याच्याशी संपर्क करून SRIचं काम पूर्ण करून घ्या, जेणेकरून भविष्यात आपल्याला कुठलीही अडचण निर्माण होणार नाही। जय महाराष्ट्र।